नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम आपण अमेरिकन मार्केट बघतो. अमेरिकेमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं आहे. अमेरिका आणि इंग्लंड किंवा ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये फार्माच्या संबंधात एक डील झालं आहे. 3 वर्षापर्यंत कन्सेशनल पिरियड म्हणजे या पिरियडमध्ये टॅरिफ लावला जाणार नाही असं त्यांनी ठरवलं आहे. बिटकॉईनमध्ये सध्या मंदी दिसते. त्यांचा US मॅन्युफॅक्चरिंग PMI 48.2 एवढा आला आहे. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग PMI 50पेक्षा कमी असतो तेव्हा अर्थव्यवस्था कॉन्ट्रॅक्शनमध्ये असते असं समजलं जातं. जपानचं 2 वर्षाचं बॉन्ड यील्ड आणि 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड हे 2008 सालच्या स्तरावर आलं आहे. त्यामुळे व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये हल्ला झाला आहे म्हणून क्रूडमध्ये काहीशी तेजी आहे. 63.23 या पॉईंटला क्रूड आलं आहे. ऑक्टोबरचा IIP डेटा मात्र 4%वरनं 0.4% एवढा आला आहे. IIPमध्ये प्रोडक्शन सगळ्या क्षेत्रात कमी झालेलं दिसतं आहे. निर्यातही कमी झालेली आहे आणि याचं प्रमुख कारण सरकारची गुंतवणूक कमी झाली आहे. गव्हर्नमेंट फंडिंग कमी झालं आहे असं सांगितलं जात आहे. बॉन्ड यील्ड 4.08, डॉलर इंडेक्स 99.40, क्रूड 63.25, तर PCR 0.74. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे. प्रमाण कमी कमी होत आहे. 1,171 कोटीची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 2,559 कोटींची आहे. निफ्टीची रेंज आता 26,000 ते 26,300 अशी राहील आणि सपोर्ट 26,000. तुम्हाला जर खरेदी करायची आहे तर 26,020 ते 26,110च्या मध्ये कुठे निफ्टी मिळाला तर तिथे खरेदी करू शकता. बँक निफ्टीच्या बाबतीत बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी अवलंबा. आज मुख्यतः रुपयाकडे लक्ष द्यावं लागेल. काल रुपया खूप घसरला आणि म्हणून मार्केट पडायला सुरुवात झाली. आता रुपया घसरला, रुपया वधारला म्हणजे काय तर हे साध्या माणसाला कळत नाही. तर समजा आपण एखादी गोष्ट 100 रुपयामध्ये 5 किलो घेतोय. 100 रुपये खर्च करून 5 किलो घेतोय. जर रुपयाची व्हॅल्यू वाढली तर 100 रुपयामध्ये आपल्याला 7 किलो 8 किलो खरेदी करता येईल. पण रुपयाची व्हॅल्यू घसरली तर 100 रुपयामध्ये आपल्याला 3 किलो 2 किलो एवढंच धान्य मिळू शकेल. म्हणजेच रुपयाची खरेदीची किंमत किंवा पर्चेसिंग व्हॅल्यू ही कमी कमी होती आहे. म्हणजे पूर्वीच्या लोकांच्या भाषेत 100 रुपयामध्ये गोणीभर यायचं हो. आता 100 रुपयामध्ये एका पिशवीत मावेली एवढी सुद्धा वस्तू येत नाही. याचाच अर्थ रुपया घसरला. रुपयाची खरेदी किंमत मूल्य
कमी झालं आहे हा त्याचा अर्थ होतो. पण अविकसित देशामध्ये हे दिसतंच. का तर आपल्याला मूलभूत गोष्टींसाठी खर्च करावा लागतो, त्यामुळे अधिकाधिक कर्ज घ्यावं लागतं आणि म्हणून रुपयाची त्या चलनाची व्हॅल्यू घसरलेली आपल्याला दिसते. तर आज प्रामुख्याने तुम्ही मार्केट करत असताना रुपया घसरतोय असं दिसलं तर 1-2 मिनिटात निफ्टी आणि सेन्सेक्स कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे आज तुमचं सगळं लक्ष रुपयाकडे असायला पाहिजे. आज काही बातम्या आहेत त्या पाहूया. अंबर एंटरप्राइजेसच्या अंबर एंटरप्राइजेसची सबसिडियरी आहे अल्जीन इलेक्ट्रॉनिक्स. हिने शोजिनी टेक्नो आर्टमध्ये 82% स्टेक घेतला आहे. हिरो मोटोची विक्री चांगली आली आहे. विक्रीचे आकडे अर्थात त्यांनी सांगितलं सणावारामुळे मागणी जास्त होती, GSTचे दर कमी झाले होते आणि त्यांनी जी नवीन मॉडेल्स काढली त्या नवीन मॉडेल्सकडे लोकांचा कल अधिक होता. अंबुजा सिमेंट त्यांनी 4 MTPA ब्राउनफील्ड क्लिंकर प्लांटमध्ये एक्सपान्शन केलं आणि हा प्लांट छत्तीसगड इथे भटपारा इथे आहे आणि हे एक्सपान्शन केल्यामुळे आता त्यांची क्लिंकर कपॅसिटी 66 मेट्रिक टन पर ॲनम एवढी झाली. HUL 1 जानेवारी 2026 पासून वंदना सुरी यांची होम केअरच्या विभागासाठी ED म्हणून नेमणूक झाली. इंडियन हॉटेलची सबसिडियरी आहे रूट्स कॉर्पोरेशन. हिने प्राईड हॉस्पिटॅलिटी आणि ALK हॉटेलमध्ये स्टेक घेतला. प्राईड हॉस्पिटॅलिटीमध्ये 81 कोटीला स्टेक घेतला आणि ALK हॉटेलमध्ये 109 कोटीला स्टेक घेतला. यामुळं इंडियन हॉटेल्सची मिड स्केल हॉटेल 140 एवढी झाली. बजाज हाऊसिंग फायनान्स मिनिमम पब्लिक जेवढं नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सचा रूल पाळण्यासाठी किंवा ते नॉर्म्स पाळण्यासाठी बजाज हाऊसिंग फायनान्समधला 2% स्टेक विकला जाणार आहे. बजाज हाऊसिंगमध्ये सध्या 88.70% प्रमोटरचा स्टेक आहे. म्हणजेच 166.6 मिलियन एवढे शेअर्स विकले जाणारे आणि ते ओपन मार्केटमध्ये विकले जाते. KEI साणंद अहमदाबाद इथे ट्रायल प्रोडक्शन त्यांनी सुरू केलं. ॲफकॉन 884 कोटीचं EPC कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले. BDL 2461 कोटीच्या ऑर्डर्स त्यांना 13 नोव्हेंबर नंतर मिळालेले. बँक ऑफ महाराष्ट्राचा OFS येतोय म्हणजे ऑफर फॉर सेल. OFSच्या संबंधात मी तुम्हाला मार्केटचा श्री गणेशामध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता किंवा माझा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये मेनू असा विभाग आहे, त्या मेनूमध्ये क्लिक केल्यानंतर अनुक्रमणिका येते, तिथे सुद्धा OFS याच्यावर एक आर्टिकल लिहिलेलं आहे.
तर बँक ऑफ महाराष्ट्राचा OFS येत आहे. OFSच्या माध्यमातून 5% स्टेक सरकार विकणार आहे. 1% ग्रीन शू ऑप्शन ठेवला आहे आणि 54 रुपये फ्लोअर प्राईस ठेवली आहे. NMDCचं आयर्न ओर प्रोडक्शन 11% वाढलं आहे. ते 5.01 मेट्रिक टन एवढं झालं आहे. त्यांची विक्रीसुद्धा वाढली आहे 4.3%. विक्री 4.17 मेट्रिक टन एवढी झाली आहे. आणि प्रोडक्शन आणि विक्री दोन्हीही गोष्टी छत्तीसगड आणि कर्नाटक दोन्हीही ठिकाणच्या वाढलेल्या आहेत. रेमंड रिॲलिटीने BKCमध्ये नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला आहे आणि या प्रोजेक्टमधून त्यांना 2000 कोटी रेव्हेन्यू अपेक्षित आहे. मारुतीचं उत्पादन 25.7% एवढं वाढलं आहे आणि ते 2.12 लाख युनिट एवढं झालं आहे. काल आपण त्यांचे विक्रीचे वाढलेले आकडेसुद्धा पाहिले. पॅसेंजर व्हेकलचं उत्पादन 25.9% वाढलं आहे. ते 2.08 लाख युनिट एवढं झालं आहे. आज त्यांची गाडी लॉन्चही होणार आहे. मॉईलनी सुद्धा किमती वाढवल्या आहेत. हिंदाल्को EMIL माइन्स आणि मिनरल्समध्ये त्यांनी 100% स्टेक घेतला आहे. सिरमा आंध्र प्रदेशामध्ये नवीन PCB मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये त्यांनी ग्राउंड वर्क सुरू केलं आहे. नवीन फ्लोरिन LICने 2% स्टेक विकला आहे. आता LICचा स्टेक नवीन फ्लोरिनमध्ये 6.84% आहे. पॅरोरामा स्टुडिओ यांची 5 डिसेंबर ही त्यांनी रेकॉर्ड डेट ठरवली आहे. त्यांनी बोनस दिला आहे 2 शेअरला 5 शेअर. IRB इन्फ्रा गुजरातमध्ये एक्सप्रेस वे प्रोजेक्ट हे त्यांनी IRB इन्व्हिट फंडाला 513 कोटीला विकलं आहे. GHV इन्फ्रा 109 कोटीची ऑर्डर जमशेदपूर इथून, हे जमशेदपूर झारखंडमध्ये आहे. फोर्स मोटरची विक्री चांगली झाली आहे. 52.9% एवढी विक्री झाली आहे. 2883 युनिट एवढी त्यांनी विकली आहेत. डोमेस्टिक विक्री 59.3% झाली आहे. ती 2765 युनिट त्यांनी विकली आहेत. पण निर्यात मात्र कमी झाली आहे. 20.8% एवढीच निर्यात झाली आहे. 118 युनिट. NRB इटली बेस्ड युनिटेक बरोबर त्यांनी सिलेंड्रिकल रोलर बेअरिंग रेंजसाठी जॉईंट व्हेंचर केलं आहे. या जॉईंट व्हेंचरमध्ये कंपनीचा स्टेक 75% असेल. गोपाल स्नॅक्स गुजरातमध्ये मोडासा इथं 63,085 मेट्रिक टन नमकीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांनी स्थापन केलं. इथे कमर्शियल प्रोडक्शन सुरू झालं. ओमॅक्स ॲक्वराईजमध्ये त्यांनी 40% स्टेक 40,000 रुपयाला घेतला आहे. टाटा कम्युनिकेशन कमोशन इन्क्लुझिव्हमध्ये ते 51% स्टेक घेणार आहेत. आता कुठले शेअर
तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील हे पहा. पहिल्यांदा तेजी पाहूया. मारुती, BEL, ॲपकॉन, हिरो मोटो, लार्सन टुब्रो म्हणजेच L&T, इंडस टॉवर, NMDC, अडाणी पोर्ट, सायंट, पेटीएम, वायरॉक, इंडियन हॉटेल, BDL, PB फिनटेक, पूनावाला, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, वेदांता, मॉईल, IEX, KEI, वोखार्ट, LTI माइंट्री, अंबुजा सिमेंट, MV, EMMVEE यांचा रिझल्ट चांगला आला आहे. MV फोटोव्होल्टॅनिक, फोर्स मोटरचे विक्रीचे आकडे चांगले आहेत. नुवामा वेल्थसाठी काही सेबीच्या तक्रारी होत्या, त्या सोडवल्या गेल्यात. आता कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. इन्फो एज, स्विगी, इंडियन बँक, TVS मोटर्स, एस्कॉर्ट्स, हिंदुस्तान कॉपर, हिंदुस्तान झिंक आणि कॉपर. चांदीमुळे झिंक आणि कॉपर दोन्हीही मेटल्स तेजीत आहेत, म्हणून दोन्ही मेटलकडे लक्ष द्या. ज्या ज्या वेळेला पडतील त्या वेळेला ते गोळा करा. तर मंदीमध्ये डेलिव्हरी, लोढा, महाराष्ट्र बँक आणि बजाज हाऊसिंग. तर बजाज हाऊसिंगमुळे बजाज फायनान्ससुद्धा काही अंशी मंदीत राहू शकतो, कारण 94 रुपयाच्या फ्लोअर प्राईसनी ते बजाज हाऊसिंगमधला स्टेक विकणार आहेत. तर एवढ्या म्हणजे 104 रुपये किंमत चालू आहे आणि 94 रुपये म्हणजे पुष्कळ डिस्काउंटवर फ्लोअर प्राईस ठेवण्यात आली आहे. आता मुख्यतः रुपयाकडे लक्ष दिलं पाहिजे. जर रुपया घसरतो आहे असं आढळलं तर मार्केट मंदीत जाईल, पण काही दिवस मार्केट कन्सॉलिडेटच होईल, कारण आता पुढचा ट्रिगर बजेटच्या संबंधात काही ज्या वेळेला आपल्याला समजेल त्याच वेळेला मार्केटमध्ये चांगली तेजी येईल. तिथपर्यंत मार्केट कन्सॉलिडेट होईल तर पर्टिक्युलर स्टॉक्स चालतील, पण एकंदर जे मार्केट आहे ते दोलायमान स्थितीतच राहील. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.